उतार्यावरती एकदा वारस एखादा व्यक्ती मयत झाला, वारसांची संख्या वाढते. पुढे आता जर आपण अनेक उतारे जर महाराष्ट्रामध्ये बघितले, तर त्या उतार्यामध्ये इतर हक्कामध्ये आत्यांची नावं असतात. त्या आत्या मयत होतात. त्यानंतर पुढे तशाच पोकळीस्थ नोंदी पडून जातात. त्याच्यानंतर हक्कामध्ये भावांचे नावं असतात. ते भाऊ बी मयत होतात. म्हणजे काही काही उतार्यामध्ये आज 25-25, 50-50 लोक त्या ठिकाणी झालेले आहे. अनेक मयत लोक आहे, त्यांचे मृत्यूचे दाखले नाही आहे आणि त्यांच्या त्या ठिकाणी नोंदी केलेल्या नाही. मग ह्या ज्या पोकळीस्थ नोंदी आहे, त्या नोंदी कमी करून उतारा आपल्याला सुटसुटीत कसा बनवता येईल किंवा त्याचे फेरफार नोंदी कशा घेता येईल, याबाबतचा हा मूलभूत शेतकऱ्यांसाठी प्रश्न आहे. नमस्कार. आपण प्रत्येकदा नुसतं म्हणजे शेती कशातच राहतो पिढ्यानपिढ्या, पण बऱ्याच अशा टेक्निकल गोष्टी आहे किंवा म्हणजे आपल्या शेतकरी बांधवांना या माहीत नसतात. त्या आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. बऱ्याचदा काय होतं साहेब, म्हणजे एखाद्या घरात मयत होतं किंवा असं होतं, तर त्याच्यात काही आता एखादं नाव लावायचं आहे किंवा कमी करायचं आहे, तर त्याच्यासाठी काय प्रक्रिया आहे ती सांगा. खरं तर वारस नोंदी हा एक महत्त्वाचा भाग आहे. अनेक वेळा हा शेतकरी जो आहे ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. खरं तरी शेतकऱ्याचं फक्त कसं शेतीमध्ये उत्पन्न मिळवणं याच्याकडे लक्ष असतं. परंतु उतार्यावरती एकदा एखादा व्यक्ती मयत झाला, वारसांची संख्या वाढते. पुढे आता जर आपण अनेक उतारे जर महाराष्ट्रामध्ये बघितले, तर त्या उतार्यामध्ये इतर हक्कामध्ये आत्यांची नावं असतात. त्या आत्या मयत होतात. त्यानंतर पुढे तशाच पोकळीस्थ नोंदी पडून जातात. त्याच्यानंतर हक्कामध्ये भावांचे नावं असतात. ते भाऊ बी मयत होतात. म्हणजे काही काही उतार्यामध्ये आज 25-25, 50-50 लोक त्या ठिकाणी झालेले आहे. अनेक मयत लोक आहे, त्यांचे मृत्यूचे दाखले नाही आहे आणि त्यांच्या त्या ठिकाणी नोंदी केलेल्या नाही. मग ह्या ज्या पोकळीस्थ नोंदी आहे, त्या नोंदी कमी करून उतारा आपल्याला सुटसुटीत कसा बनवता येईल किंवा त्याचे फेरफार नोंदी कशा घेता येईल, याबाबतचा हा मूलभूत शेतकऱ्यांसाठी प्रश्न आहे. बऱ्याच वेळा मित्रांनो असं होतंय की आपण बघतोय उतार्यामध्ये, आपल्यासुद्धा उतार्यामध्ये अनेक बोजे असतात. पूर्वी मारवाडी लोक पूर्वी त्या मिळकती गहाण राहायचे, गहाणखताचे बी त्या ठिकाणी बोजे असायचे आणि ते बोजे आहे ते कायमस्वरूपी पिढ्यानपिढ्या चालत आलेले आहे. मग ह्या ज्या बोजाच्या नोंदी असतील किंवा वारसाच्या नोंदी असतील, तर त्या कशा केल्या पाहिजे, त्याच्यासाठी वारसाच्या नोंदी करण्यासाठी काय प्रक्रिया आहे, त्याबाबत फेरफार कसा मंजूर केला जातो, ही मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मित्रांनो, खरं तर वारस लावण्यासाठी तुम्हाला जी व्यक्ती मयत झाली तिच्या वारसापैकी एकाने एक अर्ज आणि त्याचं एक ॲफिडेविट 100 रुपयाच्या स्टॅम्पवर, आता तर साधं त्याला 5 रुपयाच्या स्टॅम्पवर सुद्धा ॲफिडेविट चालू शकतं, आणि ते ॲफिडेविट दिल्यानंतर तुम्ही तलाट्याकडं तसा एक वारस पंचनामा तलाठी लिहून घेतो आणि मग त्या वारसाच्या नोंदी करतो. आणि बऱ्याच वेळा ऑलरेडी सर्व वारस कमी रेकॉर्डवर असतात आणि त्याच्यापैकी समजा वडील मयत झाले आणि भाऊ बहिणी आणि आईचं नाव वारस म्हणून लागलं, परंतु पुढे काय होतं का आईसुद्धा मयत होते. मग त्या आईचं नाव कमी कसं करायचं, त्यालासुद्धा तीच प्रक्रिया आहेत की तुम्हाला अर्ज आणि ॲफिडेविट द्यावं लागतं. फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला असं द्यावं लागतं का ते नाव कमी करण्यात यावं, आणि ज्याच्यामध्ये वारस वाढवायचे आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे वारस आहे आणि ह्या वारसांची त्याच्यामध्ये वाढ करण्यात यावी असा अर्ज द्यावा लागतो. आता हा विषय आहे, तुम्ही तलाट्याकडे अर्ज दिल्यानंतर तलाठी ती नोंद जी आहे कच्ची नोंद टाकून ती प्रमाणित करण्यासाठी सर्कल ऑफिसरकडे पाठवतो किंवा मंडल अधिकाऱ्याकडे पाठवतो. मंडल अधिकारी जर मुदतीमध्ये त्या वारस नोंदीला कोणी हरकत घेतली नाही तर ती नोंद आहे फेरफाराची मंजूर करतो, आणि ती करणं त्याच्यासाठी वेगळा कोणतेही पैसे द्यावं लागत नाही अथवा वेगळा खर्चसुद्धा नाही. एकदम साधी सोपी प्रक्रिया आहे. एक अर्ज आणि ॲफिडेविट देणं बंधनकारक आहे. अगदी बरोबर साहेब. तर असा एक प्रश्न होता की जे आपल्या उतार्यावर, आता प्रत्येकाच्या उतार्यावर इतर हक्कामध्ये काही ज्या नोंदी असतात किंवा काही वारस आहेत किंवा, तर ते कसे कमी करावे किंवा त्यांची ती प्रक्रिया कशी आहे. खरं तर अनेक उतार्यावरती इतर हक्कामध्ये अनेक जे पूर्वी गहाणखताचे शेरे होते त्याच्या नोंदी आहेत
आणि मग त्या नोंदी कमी करण्यासाठी तुम्हाला तहसीलदारांना अर्ज दाखल करता येतो आणि त्या पोकळीस्थ नोंदी ज्या आहे त्याबाबत शासनाने अनेक GR काढलेले आहे. त्या GRचा आधार घेऊन त्या कामी संबंधित व्यक्तीला नोटीस काढून अगर त्याच्या अनुषंगाने जर त्या व्यक्ती जो आहे गहाणखत देणार तो जर मयत असला तर त्याच्या वारसांना नोटिसा काढून तहसीलदार त्यांची म्हणणं ऐकून घेतात आणि त्यांची नावं जी आहे ते कमी केली जातात. आणि समजा ज्यांनी गहाणखत केलं तो जर मयत होऊन त्याला कोणी वारस नसेल तर तशी जाहीर नोटीस काढून ते नावं कमी केले जातात. हा एक सोपी कायद्याची प्रक्रिया आहे. आणि हे जे इतर हक्कातले नावं आहे ते सातत्याने तुम्ही कायम उतार्यात राहिले तर तुम्हाला कर्ज घेण्यासाठी किंवा इतर कारणासाठी त्यांची संमती घेणं गरजेचं पडतं. त्याच्यामुळं ही सोपी प्रक्रिया आहे की आपण ते नावं जे आहे ते कमी करून घ्यायचे आहे. अगदी खूप छान माहिती साहेबांनी या ठिकाणी आपल्याला दिली आहे. आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला ही सर्वांपर्यंत माहिती पोचवत आहोत. आपल्या या यूट्यूब चॅनलच्या वतीने साहेबांचे खूप खूप आभार. अगदी योग्य माहिती दिल्याबद्दल.